नमस्कार मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी रेसिपी न दाखविता तुम्हाला रामनवमीला आपण घरच्या घरी कशी पूजा करायची ते दाखविणार आहे। आता आज मी बऱ्याच दिवसात व्हिडिओ टाकत आहे, अपलोड करत आहे, कारण की माझ्याकडे लग्न होतं। रामजीच्या कृपेने खूप छान व्यवस्थित लग्न पार पडलं माझ्या मुलीचं, आणि तुमच्या आशीर्वादाने आज मी आता ही व्हिडिओ अपलोड करत आहे। सगळ्यांचा म्हणजे सहकार्य होतं आणि तुमचा आशीर्वाद होता, त्यामुळे छान व्यवस्थित लग्न पार पडलं। रामनवमीला पूजा कशी करायची तर चला तर मग बघूया कशी करायची ती। तर इथे मी तांदळाची रास ठेवते मध्ये, आणि रामजीची माझ्याकडे अशी ही मूर्ती आहे अशी, तर ती मी इथे स्थापन करते। रामजीची मूर्ती मी स्थापन करून घेतलेली आहे। आता आपल्याला माता सीताची मूर्ती नाही आहे माझ्याकडे, तर मी अशी सुपारी घेतलेली आहे, तांदळाची रास ठेवायची, आणि ही सुपारी घेतलेली आहे ही ठेवायची आहे। येथे मी गणपतीची स्थापना करणार आहे। तांदळाची रास ठेवायची, गणपतीचा अभिषेक करून वस्त्र घालून म्हणजे तयार करून घेतलेला आहे। मी इथे गणपतीची स्थापना केलेली आहे। आता आपल्याला दीप कलश ठेवायचा आहे, तर मी प्लेटमध्ये असे तांदूळ घेतलेले आहे आणि त्यावर हा कलश ठेवायचा आहे। पाण्याने भरून घेतलेला आहे, यात गंगाजल टाकलेलं आहे, रक्षासूत्र बांधून घेतलेलं आहे आणि स्वस्तिक काढलेला आहे। आता यातनं आपल्याला हळद कुंकू अक्षता वगैरे टाकायचे आहे आणि सुपारी टाकायची आहे, आणि त्यानंतर आपल्याला अशी प्लेट ठेवायची आहे आणि त्यावर आपल्याला हा दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे। या पद्धतीने दीप कलश तयार करायचा आहे। आता आपल्याला गणपतीचं पूजन करायचं आहे। अक्षिदा हळद कुंकू वगैरे वाहून आणि फूल वाहून घ्यायचं आहे। येथे कलशाची पण पूजा करून घ्यायची आहे, हळद कुंकू अक्षत वाहून आणि फूल वाहायचं आहे। आणि रामजीची मूर्ती आहे, त्यांचं पण आपल्याला हळद कुंकू अक्षत वाहून पूजन करून घ्यायचं आहे। मी प्रथम ही जागा छान स्वच्छ पुसून घेतलेली होती, त्यावर पिवळं कापड टाकलेलं होतं। रामजीला पिवळं कापड अतिशय प्रिय आहे, म्हणून पिवळं कापड टाकलेलं होतं आणि अगरबत्ती लावून घेतलेली होती। आता आपल्याला माता सीताची पण पूजा करून घ्यायची आहे, हळद कुंकू अक्षत वाहून आणि फूल वाहायचं आहे। रामजींना आपण वस्त्र मी असं कापसाचं बनवून घेतलेलं आहे, हे अर्पण करायचं आहे, आणि माता सीताला पण हळद कुंकू लावून हे असं वस्त्र आपल्याला अर्पण करायचं आहे या पद्धतीने। आणि नंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे, गोड तुम्ही जे बनवलं ते दाखवायचं। आता मी सकाळी पूजा करत आहे, तर मी चिरंजी ठेवलेली आहे आणि पाणी ठेवलेलं आहे। आज आपण 5 दिवे मातीचे पण लावू शकतो, अशा पद्धतीने पूजा करायची आहे। घरच्या घरी आपली साधी सोपी पूजा मी या पद्धतीने केलेली आहे। रामनवमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, आणि माझी साधी सोपी पूजा कशी वाटली तर कमेंट्सनी नक्की कळवा। धन्यवाद।